मी आहे तुझ्यापाशी. मी असताना तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय अर्पिता? सांग मला, सांग. मला नाही, तुम्हाला त्रास होतोय माझा. माझ्यामुळे ना सगळ्यांनाच त्रास होतोय. सासरी असली की सासरच्यांना, माहेरी आले की तुम्हाला. मी माहेरी आलेलं तुम्हाला आवडत नाही ना? स्वानंदीला तर मी अजिबातच आवडत नाही. असं काही नाही अर्पिता. दादा अरे असंच आहे, म्हणून ती मला आशिष बरोबर बोलायला सांगते. तिला मला सासरी पाठवून द्यायचंय. मला नाही जायचंय दादा, आणि मी जायला सुद्धा तयार आहे. पण तिकडे माझा परत छळ झाला तर मी काय करू? त्यापेक्षा मी जीवच देते ना. ती माणसं खरंच चांगली नाहीये. इतकी वर्ष मी तुमच्यापासून लपवलं, पण आता मी सगळं सांगतेय ना तुम्हाला. तुम्हाला का खरं वाटत नाहीये ते? तुम्हाला इथे नको असेल ना तर मी जीव दिलेलाच बरा. नाही दादा, हात लावून. तू प्लीज काही करू नकोस. ती सुरी इकडे दे. मी आहे तुझ्यापाशी. मी तुझ्यापाशी आहे. तू काहीच करू शकणार नाहीयेस दादा. तू नसताना आहे ना मला स्वानंदी खूप काही बोलते. तिला नकोय मी या घरात. अगं असं नाही अर्पिता. दादा तुला नाही माहिती, ती तुझ्या समोर वेगळी असते आणि आमच्या समोर वेगळी असते. अरे समोर तुझी बायकोच बोलत असते, तिला सारखे सारखे टोमणे मारत असते. मागच्या वेळेस मला डाऊट होता, तिला परत घरी जायचं नव्हतं ना सासरी, तेव्हाच मला डाऊट आला होता की काहीतरी बिनसलेलं आहे. पण नाही, तुझ्या बायकोने हैराण करून सोडलं तिला. तिला नाही राहू देत ती इथे. आज सुद्धा स्वानंदीने तिच्या मागे सारखी भुणभुण लावली होती. आशिषशी फोन करून बोल, आशिषशी बोल म्हणून ती शेवटी वैतागली. अरे कंटाळली रे अप्पी, म्हणून कंटाळून शेवटी हे पाऊल उचललं तिने. अरे स्वतःच्याच घरात लेक नाही का राहू शकत सुखाने? तूच सांग ना आता, ह्या गोष्टीतही स्वानंदीची परवानगी लागणार आहे? राजवाडे फोन उचला. फोन का उचलत नाहीये ते? हा बोल स्वानंदी वहिनी. हॅलो आनंद दादा, ऐका ना, राजवाडे आहेत का? ते फोन घेत नाहीयेत माझा. ऐक तू जरा शांत हो. काय झालंय, समर घरी गेलाय. म्हणजे अर्पिता जरा पॅनिक झाली होती. तिने सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समरला घरी जावं लागलं. तुला काही माहित नाहीये का? काय? हो. बरं मी घरी पोहोचतेय लगेच. हो सावकाश जा प्लीज. दादा जरा लवकर घ्या बरं. काय दिवस आले देवा, आता कसं करायचं, कसं जगायचं आम्ही या घरात?